लाईक करा आणि शेअर आणि कमेंट करा। एकदा काही दिवसापूर्वी नांदेड ते मुंबई मी प्रवास करत होता आणि एसी डब्यामध्ये माझी सीट होता आणि माझ्या समोर एक व्यक्ती बसलेला आहे, तो बिझनेसमॅन। लॅपटॉप मध्ये जे काम चालू होता आणि त्या व्यक्तीला लगातार फोनवर फोन 3 वेळ फोन आला, पण याने फोन काय उचलले नाही। चौथ्या वेळेने काय केलं, फोन उचलला आणि समोरचा व्यक्ती म्हणतो की सर तुम्ही कधी येणार आणि माझे पैसे तुम्ही कधी देणार, मुंबईला तुम्ही कधी येणार आणि माझे पैसे तुम्ही कधी देणार। मग याने काय सांगितलं माहिती आहे का, मी 3 दिवसांनी येणार आहे। आता मी सध्या कुठे आहेत, हैदराबादला। मग त्या क्षणामध्ये एक वचन मला आठवण आला, नीती सूत्राचे पुस्तक 20 अध्याय वचन 17, लबाडीची भाकर मनुष्याला गोड लागतो पण मग त्याच्या तोंडात माती पडतो। यांनी पैसे घेताना याला गोड वाटला, पण नंतर घेताना त्याचे फोन सुद्धा देखील उचलत नाही। पण देवाचे लेखनो, आज मनुष्य या भाकरीसाठी खोटं बोलतात। या भाकरीवर जास्त दिवस आशीर्वाद आणणार नाहीयेत। बायबल सांगते की लोक पैशासाठी लोक खोटं बोलतात। बायबल सांगतो की लबाडीचे बाप कोण आहे, ते शैतान आहे, आणि जो खरं बोलतो तो देवाचा पुत्र आहे, आणि जो लबाड बोलतो तो शैतानाचा पुत्र आहे। बायबल ही सांगते की पहिले पेत्र पहिले योहानामध्ये सांग देखील देवाचे लेकरने शैतानचे लेकर ही उघड उघड दिसून येतील। जो सत्यामध्ये चालतो तो देवाचा मुलगा आहे, आणि जो सत्यामध्ये समजून सत्य चालत नाहीयेत तो शैतानाचा पुत्र आहे। मग आम्हाला परमेश्वर लबाड बोलला परमिशन देत नाहीयेत, देव आम्हाला खरं बोल देखील परमिशन देतो, तो प्रभू येशू। देवाने आम्हाला खोटं बोलण्यासाठी रक्त नाही सांडला, देवाने आम्हाला लबाड बोलण्यासाठी प्राण नाही दिला, देवाने मला खरं बोलणे काय दिला, हे प्राण दिला परमेश्वर देखील। काल परवा देखील एक व्यक्तीचा मला फोन आला, पास्टर प्रार्थना करा। म्हटलं काय झाला, सर म्हणे मी 4 लोकांना 50,000 रुपये दिले की ऊस तोडण्यासाठी। ते 4 लोक तिचे फोन बंद आहेत आणि त्याच्या घरी गेलेत, ते लोक घरी सुद्धा नाहीत। यांना पैसे घेताना गोड वाटला, पण नंतर देताना कडू, फोन सुद्धा बंद देखील। जग असं आहे देवाचे लेखनो, जर गोड बोलून जर भाकरीवर जर गोड लागत असाल, तात्पुरते गोड लागाल, हे तात्पुरते पैसे गोड लागाल, पण नंतर याचे परिणाम जास्त काळ ते टिकणार नाही। पण देवाचे लेखनो, सत्य बोला, खरं बोला, तर देव आम्हाला आशीर्वाद देईल। खरं बोलण्यामध्ये परमेश्वर देखील। जर कोण तुमच्यावर विश्वास करत असाल, त्याचा विश्वास दगाबाजी करू नका, त्या व्यक्तीसोबत खरंच बोला। खरं बोलण्यामध्ये काय आहे, आशीर्वाद आहेत। लबाड बोलून खोटं बोलून जास्त दिवस जास्त काळ ते टिकणार नाहीयेत, एक ना एक दिवस ते उघड होणार आहेत। देवा करो तुम्हाला आशीर्वादी करो।